खडी साखर जय बाप्पाची आंघोळ केले का तू? हा जय बाप्पाचा खाऊ खातोय. गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ. आणि समर्थाला आवरून मी स्कूलला पाठवलं, त्याच्यासाठी भेंडी आणि चपाती डब्याला बनवून दिली. खाऊच्या डब्यामध्ये ननंदबाईने मस्त असा त्यांच्या गावचा फेवरेट म्हणजे खूप प्रसिद्ध असा पेढा आणलेला होता, तो त्याला खाऊच्या डब्यामध्ये दिला. कोणतर आले बाहेर. लाडू इथं खेळतोय. आणि आता चला, मला माझ्यासाठी स्वयंपाक बनवायचा आहे. आहो येणार आहे दुपारून. आहोसाठी लाडू काय करते दाखवतं. पाय कसे आहेत? पाय हा तिकडला नाही निघत. मला कमेंट आली होती की असं पाय उलट करून बसलं तर परत बाळाला सरळ बसता येत नाही. तर बाळ मांडी घालून दाखव. हा बघा. आणि छोटा होता तेव्हा समर्थ सुद्धा तसाच बसायचा, पण त्याला आता सरळ बसता येतं, समर्थला सुद्धा आणि लाडूला सुद्धा. चॉकलेट कोण दिलेलं? चॉकलेट हा मीच दिलं. ओ गो माझं पिल्लू, मीच दिलं. आवडलं तुला? नाही मग परत नाही आणणार. बरं पप्पानंच आणलेलं खा. मी नाहीच आणणार तुला, मी दादूला आणणार. पप्पाचा लाडका. सकाळ सकाळचं आमचं काम. आईला काय सांगितलंय? पायदा पायदा कशाने पाय दुखलेत? अभ्यास करून कडून पसारा काढून पाय दुखतेत. पायदाब 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 आईला पायदाब, नुसतं पायदाब. मला म्हणते झोप. काम काय तुझा पप्पा करणार आहे का? काम घरातले काम कोण करणार आहे? पप्पा. पप्पा व्हिडिओ बघते बरं का. तू कर की, उठ गे उठ गे, तू कर. उठा चला आंघोळ. आंघोळ. जय बाप्पा. दादा गेला, सगळे काम बाकीचे बाकी आहेत. चलो चलो. होते मुंबईच्या आत्याने लाडू, तर तेच लाडू आपल्या लाडूला खायला पाहिजे. त्याला खूप आवडला लाडू. हा लाडू आवडला? फुटतय. आवडला का सांग? आंघोळ कधी करायचंय? 5:30ला. ओके. एवढीच खिडकी आहे की इथून आम्हाला थोडंसं ऊन येते. थोडा वेळ इथं बसलेला आम्ही. तर चला आता घरातले कामं करायचेत. गरम पाणी पिते तरी सुद्धा माझी काही सर्दी जाईना. तर मी बसली इथं पाणी प्यायला गरम. आणि लाडू काय खातो? लाडू लाडू लाडूच खातोय. आणि इथं आमच्या थोडंसं ऊन येते, त्यामुळं असं पाठ करून बसलोय. छान गरम वाटते. दररोज सकाळी उठायचं, स्वतःचं आवरायचं, समर्थचं आवरायचं, स्कूलला पाठवायचं, देवपूजा करायची, डेलीचे कामं करायचे, लाडूला आवरायचं, त्याचं खायचं प्यायचं, आंघोळ सुशी हे सगळे कामं करायचं. आणि घराची जी डीप क्लिनिंग आहे ना, ती माझी राहूनच चाललेली होती. दिवाळीच्या सुट्ट्याहून आल्यानंतर केली होती आणि मागल्या 15-20 दिवसापूर्वी सुद्धा केली होती. पण काय माहिती काय कशामुळं काय माहिती, माझ्या घरामध्ये पसारा खूप होतो. आणि छोट्या छोट्या वस्तू लाडूच्या आणि समर्थच्या खेळण्या, कॅरी बॅगानं तर इतका जीव वैतागलाय. बाहेरून काही पण साहित्य आणा, सोबत एक कॅरी बॅग घरामध्ये येते. हे बघा,
भाजीपाला आणा, फळ फ्रूट आणा किंवा दुकानचं काही थोडं जरी साहित्य असलं, एक जरी 5-10 रुपयाचं जरी साहित्य असलं की त्याच्यासोबत कॅरीबॅग आपल्या घरात येते. आणि किती भरपूर अशा कॅरीबॅगा माझ्याकडे झालेल्या आहेत. तर यातल्या ज्या कामाच्या चांगल्या चांगल्या कॅरीबॅगा आहेत, म्हणजे गावाकडे काही साहित्य द्यायला किंवा कुणाला काही द्यायला घ्यायला लागतात, तर अशा मी चांगल्या चांगल्या कॅरीबॅगा ठेवणार आहे. आणि बाकीच्या सगळ्या कॅरीबॅगा मी आता डस्टबिनमध्ये टाकणार आहे. तर कामाच्या कॅरीबॅगा मी काढून घेतल्या, म्हणजे कापडी पिशव्या घेतल्या, कॅरीबॅगा टाकल्या सगळ्या डस्टबिनमध्ये, कचऱ्यामध्ये टाकून देण्यासाठी. काय करायचं त्याला ठेवून कामाना धामाच्या. आणि त्यानंतर इथं माझं सगळं ही आहेत, म्हणजे काचेचे ग्लास, कप, परत बाउल सेट, माझं जे काही सगळं साहित्य आहे ते मी इथं खाली, त्यामुळे तुम्हाला कधी व्हिडिओमध्ये दिसत नाही. आणि ते फक्त पोरांसाठी लपवून ठेवलेलं आहे, कारण त्यांना सुद्धा माहिती नाही की तिथं सगळं साहित्य आहे. याचे ज्यूसचे कप, ग्लास, वाट्या, सगळं काही काचेचं जे आहे ते सगळं साहित्य मी तिथं लपवून ठेवते. त्याचे छान असे आज सगळ्या मुळ्या ते काढल्या, खराब झालेले पानं काढले. आणि हे आपला बांबू आहे, याचं कालच मी पाणी बदललं होतं, पण ह्या दोनचं मी आता पाणी बदललं होतं. छान असे कट केले, जी लांब झाले होते त्यांना कट करून परत मध्ये डबल लावलेला आहे मी, दाट गुच्छ व्हावा म्हणून. खिडकीमध्ये ना जास्त चिकट झालेलं होतं, तर इथं मी ठेवते माझी तेलाची बॉटल. त्यानंतर काळं मीठ आणि रेग्युलर मिठाचं पण बरणे आहेत माझे चिनी मातीचे, ते सुद्धा तिथंच ठेवते. माझे 2 उकळं आहेत, दगडी एक आणि हँडलियमचे एक, तर ते सुद्धा मी तिथंच ठेवते. आणि महिन्यातून एकदा साफ होतं, त्यामुळे थोडंसं ही चिकट जास्तच होतं. आणि आज मला भरपूर असा वेळ होता आणि मी डीप क्लिनिंगच काढली आहे घराची. काही म्हणलं आज किती जरी उशीर झाला तर आज सगळं काम करायचं आणि मगच जेवण करायचं. आणि मग मी लागले बघा सगळी इथली साफसफाई करायला. काय कामं थोडं थोडंच असते, छोटं छोटंच असते, पण आज करू उद्या करू मध्ये ना 1 महिना जातो माझा. आळसमुळं तर माझे कामं सगळे व्यवस्थित होत नाहीत. निमित्त आहे छोट्या बाळाचं, पण मेन आळस येतो. आज करू उद्या करू परवा करू, इतकं कुठं घाण झालंय परत करू. पण तसं नाही करायला पाहिजे, रोजच्या रोज साफ करायला पाहिजे, कमीत कमी आठवड्यात एकदा तरी. आणि साफ करून त्याला पुसून घेतल्यानंतर आपले फ्लॉवर पॉट गेलेले आहेत जाग्याला आपल्या आपल्या. तर छान असं मी इथं लावून घेतलेलं आहे. तर 2 मनी प्लांट आहेत आणि 1 बांबू आहे, जे की मी घरीच तयार केले मनी प्लांट. आणि बांबू तेवढा मी विकत आणलेला होता, कारण मला खूप दिवसापासून घ्यायची इच्छा होती. त्यानंतर गॅसची शेगडीसुद्धा घासून घेतली. नंतर चकाचक झालं माझं. दुसरे कितीही कामं करते, भांडी कितीही घासते, पण मला भांडी लावायचा कंटाळा का बरं आहे काय माहिती. पहिल्यापासूनच मला भांडी लावायचा खूप कंटाळा येतो, पण ऑप्शन नाही. इथं मला मदत करायला भांडी लावायला कोणी नाही, त्यामुळं का उशिरा का होईना पण मलाच भांडी लावावे लागतात. आणि लाडूची मध्ये लुडबुड चालू आहे, कारण त्याला मी अजून आंघोळ घातलेली नाही. वातावरण इतकं गार आहे की चांगलं ऊन पडेपर्यंत मी त्याला आंघोळ घालत नाही. त्यानंतर माझे सगळं भांडे लावून झाले आणि छोट्या छोट्या जाळ्या दिसत होत्या मला. तर चला म्हणलं आज थोडंसं डीप क्लिनिंग तर आहे, मग जाळ्या वगैरे सगळं व्यवस्थित स्वच्छ काढून घ्यायचं. कसं आहे माहिती आहे का, घर स्वच्छ केलं ना मग घरामध्ये छान प्रसन्न वाटतं स्वतःलाही. आतल्या 2 रूम माझे स्वच्छ झाल्यानंतर मी आता आली हॉलमध्ये. तसं तर माझ्या हॉलमध्ये फक्त एकच पसारा असतो की खेळणी, आणि सोफ्यावरती मग थोडं थोडं काय तर पडलेलं असते. ते छान असं सोफा मी काढून सोफ्याच्या खाडलं छान झाडू मारून घेतलं, सोफा फडकून घेतला. आणि मग त्यानंतर जी खेळणी आहे तर ती खेळणीसुद्धा छान आपल्याला घ्यायची आहे. तर इथं माझं शूचं रॅक आहे आणि त्याच्या बाजूला कूलर आहे, जे की कधीच कामाला येत नाही कूलर, फक्त आणून ठेवलेला. एक वेळेस मला त्यावर शॉक लागला होता, त्याच्यानंतर आम्ही त्याला कधीच चालू केलं नाही आणि करणारसुद्धा नाही. त्याची काही गरजच पडत नाही. उन्हाळ्यात बघूया त्याला मोटर वगैरे टाकून, म्हणजे कुठंतरी कट झालेला आहे त्यामुळं. आणि बघा सोप्याचं काम काढले की त्यावरती लाडू चढवून बसतो. त्याला माहिती आहे आता इथं आपल्याला मम्मी इकडून तिकडं तिकडून इकडं करणार. आणि सोप्याखाली आमच्या काय निघते माहिती आहे का, धूळ पेक्षा जास्त खेळणीचे तुकडे, चाक, कुठं काय त्या खेळणीचंच असते, काय काय पझलचं. तर छान असं मी सोफा काढून छान झाडू मारून व्यवस्थित लावून घेतला. त्यानंतर ही माझी वजनची मशीन आहे ती मी कडेच्या सोफ्याखाली ठेवून दिली, जे की पोरांना हाताला येऊ नये अशा पद्धतीची.
आणि आता इथं मी खेळणी निवडत होते. लोक गहू ज्वारी तांदूळ निवडतात डाळी, आणि मी खेळणी निवडते. काय करू, कामाची तेवढी ठेवली आणि जे काही तुकडे फिकडे पडले होते, खराब झाली होती, ती सगळी खेळणी मी काढली. आज कचऱ्यामध्ये जाणार बाहेर. खरंच खूप जीव वैतागलाय माझा. झाडू मारता येत नाही, फरशी पुसा येत नाही, आणि टाकून पण देऊ वाटत नाही. आणि बघा लाडू कसा गपचूपवरती सोप्यावरती बसलाय मोबाईलच्या पुढे येऊन. आणि आता इथे येऊन बघते मम्मीनं काय काय भरलं. आपली पर्पल कलरची मॉन्स्टर घेऊन आला. दादाची नाही घेतली. त्यानंतर त्याची जी खेळणी होती तो हुडकायला लागला, पण त्याची खेळणी काय मला शेवट एक त्यातनं सापडलंच नाही. कुठंतरी आता ती सांदाडीला पडला असणार. उठला ना, उठ ना लाडू, उठ खेळणी दे गोळा करून. तिकडले तिकडले हे चांगलंच, हेच हे चांगलं. एक कुठं आहे अजून? 4 झाले, 5 आणखीन एक. साफसफाई झाल्यानंतर लाडूला आंघोळ घातली. आधी त्याला इथं मी मिठातलं म्हणजे थोडंसं चिमूटभर तिखट टाकून, कांदा लसूण काही न टाकता फक्त जिरे मोहरी हळद तिखट थोडंसं मीठ टाकून ना हे बनवत आहे मी शेवयाचं उपीट. तर तुपामध्ये मी शेवया करता येईल, आणि तेच मी त्याच्यासाठी साधं सिंपल करते. खाऊ घातलं ना मग तो झोपतो. त्याच्या भाजीचं लसूण मिरची, मातीच्या भांड्यामध्ये मी पिठलं बनवलेलं आहे मेथीच्या भाजीचं. पिठलं बनवलं, त्यानंतर मग लगेच कपडे धुवून घेतले. थोडेसेच कपडे होते, स्टोलच 3 पडलेले, आणि साडी, मुलांचा एक ड्रेस होता. आहूंचे काही कपडे नव्हते, ते गावाकडे गेल्यामुळं. तर पटकन धुवून टाकले, कारण जेवल्यानंतर नाही कधी धुवावं वाटत. पिठलं, भेंडी, चपाती आणि लाडूला बनवलेलं उपीट शेवयाचं.